केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी आता भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी केली। विशाल अग्रवाल यांनी रवींद्र चव्हाण यांना निवेदन देखील या संदर्भातलं दिलं। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाचं उद्घाटन, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा देखील त्यांनी आढावा घेतला। तर मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। मध्य रेल्वे मार्गावर उद्यापासून 15 डब्यांच्या 32 लोकल ट्रेन धावणार। मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली। गर्दीने त्रस्त लाखो प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरामध्ये भाविकांसाठी एक अनोखं आकर्षण। खासदार हेमा मालिनी यांनी मंदिराला अत्याधुनिक रोबोटिक हत्ती भेट दिला। खऱ्या हत्तीप्रमाणे दिसणारा हा रोबोटिक हत्ती चालतो, सोंड आणि कान हलवतो, सोंडेतून पाण्याचा अभिषेकही करतो। महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या 600च्या वर गेल्याचं समोर व्याघ्र गणनेच्या प्राथमिक निष्कर्षातून हे संकेत। गेल्या 4 वर्षांमध्ये मेळघाट, गडचिरोली आणि ब्रह्मपुरी वनक्षेत्रामध्ये वाघांची संख्या लक्षणीय वाढली। ठाणे खाडी खालून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या बोगद्याचा खोदकामाला वेग, तर बोगदा खणण्यासाठी दुसरे टनल बोरिंग मशीन कार्यान्वित। घणसोलीमध्ये सावली येथून विक्रोळीच्या दिशेने भुयारी करण्यास सुरुवात झाली। पुण्यात महावितरणची धडक कारवाई, 1281 वीज चोरांना बसला 81 लाखांचा दंड। महावितरणने केवळ 15 दिवसांमध्ये केली ही कारवाई। टाकाऊ वस्तूंमधून विद्यार्थ्यांनी साकारल्या इलेक्ट्रिक रेसिंग कार। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या कौशल्य विकास केंद्राची नाविन्यपूर्ण कामगिरी। 70 विद्यार्थ्यांनी केवळ 15 ते 16 हजार रुपयांच्या खर्चामध्ये या कार तयार केल्या। जालन्यात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, तर आरोपींना अटक न झाल्यानं नातेवाईक आक्रमक। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या, अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार। 7 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। आणि यानंतर बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबईमध्ये गेल्या महिनाभरात 900हून अधिक झाडं पडल्याच्या घटना घडल्या। 1200हून अधिक फांद्या तुटून पडल्या। पालिकेच्या पावसाळ्याआधी फांद्या छाटण्याच्या कामावरती प्रश्न उपस्थित। मुंबईमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी आता महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या म्हणजे एमएसएफकडे असणार। एमएसएफच्या 1376 जवानांवरती मेट्रो 3च्या सुरक्षेची जबाबदारी असणार। या सर्व जवानांची कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। मुंबई विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी 30 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ। प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करता येईल। 4थ्या वर्षाच्या ऑनर्स अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध असणार। मुंबईमधील 200 इमारतींचा पुनर्विकास रखडला। हजारो रहिवाशांचा जीव टांगलेला। सामाजिक न्याय खात्याचा अडथळा, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आता रहिवाशांचं लक्ष लागलंय। पुण्यातल्या 5 प्रसिद्ध रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित। एफडीएने केलेल्या तपासणीमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली। औंध जिल्हा रुग्णालयातील मेट्रो रक्त केंद्राचा परवाना देखील निलंबित। पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस वाढण्याची देखील शक्यता। खाद्यपदार्थांबाबत सर्वाधिक तक्रारी पुणेकरांकडून, तर भेसळ आणि खाद्यपदार्थांबाबत इतर कोणतीही तक्रार करण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार। यामध्ये राज्यातून सर्वात जास्त तक्रारी पुण्यातून दाखल। स्वच्छता आणि अन्नाबाबत सर्वात जास्त तक्रारी। पुणे आरटीओकडून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या 2684 वाहनांवरती कारवाई। प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड आकारला। अशा वाहनांच्या आरटीओमधील काही कामं देखील तात्पुरती बंद। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसवणं बंधनकारक असेल। पुणे पालिकेच्या सदनिका, इमारती आणि जागांची मालमत्ता कराची तब्बल 35 कोटींची थकबाकी थकली। पुणेकरांकडून पालिका मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची कारवाई करते, पण आता पुणे महापालिका कारवाई करणार का, असा प्रश्न देखील उपस्थित। पुढे देश विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी।